रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाट बंद, पावसामुळे घाटात दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलं। खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहनांसाठी रस्ता बंद। इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर केल्यानं सांगलीमध्ये महायुतीच्या वतीनं पेढे आणि साखरेचं वाटप, फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि आनंदोत्सव। मुंबईमध्ये 4 दिवसांपासून कॅब चालक संपावर, उबर, ओला, रॅपिडो चालक संपावर। संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी चिंतेमध्ये। मालेगावमध्ये युरिया खताची टंचाई तर युरिया अभावी पिके धोक्यात आल्यानं शेतकरी संकटात। जलजीवन मिशनची कामं निधी अभावी ठप्प। 2487 कोटी रुपये थकले। 5634 गावांमधील कामं रखडली। पैठणमध्ये पावसाअभावी जलसाठे कोरडे ठाक। पावसानं पाठ फिरवल्यामुळे विहिरींना पाझरही फुटलेला नाही। समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरी आणि तलाव कोरडे ठाक। मेळघाटातील खापरा नदीला पूर। पुरामुळे नदीवरील पूल गेला वाहून। नदी पलीकडील गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही। पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला। वाराणसीच्या बनारस घाटावर पाणी पातळीमध्ये वाढ। वाराणसीमध्ये गंगा नदीवरील पूरस्थितीमध्ये वाढ तर दशावधमेध घाटावरील पोलीस चौकीमध्ये शिरलं पावसाचं पाणी। भंडाऱ्यामध्ये बालकाची 70,000 रुपयांमध्ये विक्री। अवैध दत्तक प्रकरणामध्ये 7 जणांवर गुन्हा दाखल। बालक बाल कल्याण समितीच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।